नमस्कार. थेंबुटांची मायव्याली. पुराणातल्या एखाद्या कोपिष्ट ऋषीनं सूर्याला हाताशी धरून पृथ्वीला जाळून भस्म करीन असा शाप द्यावा आणि वैशाख सर्वांग पेटतच जावा. दरवर्षी अशीच कथा घडते आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचा सावकारी कर्जाचा आकडा वाढतच जावा तसे तापमान दरसाल वाढत जाते. मान्य, या सृष्टीला सूर्यप्रकाश हवाय, पण किती? हा वैशाख असाच पेटत राहिला तर पृथ्वीचं भरितासाठी भाजलेलं वांग व्हायला फार वेळ लागणार नाही. एखाद्या बर्न वॉर्डमधल्या अत्यवस्थ विद्रूप रोग्यासारखं हे रुपडं पाहून मातीला राहवत नाही. उष्माघाती गंध ऐकवत नाही. होरपळलेली माती आर्त होऊन हाका मारते, प्रार्थना करते. जमिनीतून वर येणाऱ्या अंकुरासाठी, वाळलेल्या झाडासाठी, नागमोडी नदीसाठी, गावाकरता पाझरणाऱ्या तलावासाठी, पाण्याचा पाठलाग करताना खोल गेलेल्या विहिरीसाठी, तहानलेल्या चोचीसाठी, धुऱ्यावर विमनस्क उभ्या शेतकऱ्यांसाठी, थकलेल्या टँकरसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि होरपळलेल्या प्रत्येकासाठी. ही प्रार्थना समष्टीसाठी आहे, सृष्टीसाठी आहे. दरवर्षी होरपाळलेली माती आर्त हाक देते आणि लेकरानं दुडूदुडू चालत यावं तसा थेंबू थेंबू पाऊस येतो. तापट वैशाखाचा आधारम मासतो. तेव्हा सर्जनाचं वरदान घेऊन पर्जन्य अवतरतो. भरून आलेलं गर्भार आभाळ बाळंत होतं. वेदना असणारच. वादळ वारं सुटतं. अंधारलेल्या ढगात विजांचा लखलगाट होतो. माती गुलाल होऊन हवेत मिसळते. ढगढगावर आदळतात. गडगडाट होतो. प्रसव वेदना असत्या. एवढ्या उंचीवरून खाली पडताना लेकरांना काय वाटत असेल? साधं शाळेच्या बसपर्यंत लेकरांना सोडतानाही मायबापाची घालमेल होते. या कोवळ्या थेंबुटांना एवढ्या उंचावरून जमिनीवर सोडताना आभाळाचं काळीज काय म्हणत असेल? प्रसव वेदनेला सर्जनाचं टप्पूर फूल येतं. हुश्य होतं. लढीवाळ थेंबुटे जमिनीवर येतात. खळखळ झुळझुळ असा पैंजणी आवाज करीत हुंदडायला लावतात. प्रयोगशाळेतल्या परीक्षा नळीत दोन द्रावण एकमेकात मिसळल्यानंतर तिसराच रंग तयार होतो. तसा करामती पाऊस जादुई मातीत मिसळतो आणि भोवताल हिरवागार होतो. पावसाच्या थेंबासाठी ज्ञानदेवांनी लोभस शब्द वापरला आहे. थेंबुटा. भरले समुद्र सरिता चौकडे, परिते बापियासी कोरडे, काजे मेघोनी थेंबुटा पडे, ते पाणी की तया. भोवताली नद्या, समुद्र पाण्याने तुडुंब भरलेले असतात, तरीही चातक पक्षी कोरडाच राहतो. कारण त्याला थेट समुद्राचं नदीचं पाणी पिता येत नाही. तेव्हा ढगातून पावसाचा थेंबुटा पडेल तेव्हाच त्याची तहान भागते. चातक पक्षापेक्षा आपलं काही वेगळं आहे का? ढगातून पाऊस खाली आल्याशिवाय आपली तरी तहान कुठं भागते? आणि हो, तहान फक्त पाण्याचीच नसते. शालेय अभ्यासक्रमात बाष्पीभवनाचा अभ्यास केलेला असतो. पाण्याची वाफ होते वगैरे माहिती विश्लेषण असतेच. पण पाऊस आभाळातूनच येतो. थेंबुटे ढगातूनच बरसतात. त्यामुळे आभाळ ही थेंबुटांची माय. पेटत्या वैशाखात झाडांना पानं सुद्धा सोडून जातात. पानगळ होते. अशा वैराण वेळी गुलमोहर मात्र लालबुंद फुललेला असतो. भोवताली मातम सुरू असताना गुलमोहरी उधळण सुरू असते. तसं पेटलेल्या वैशाखाचा तबाहीत आभाळाला दिवस जातात. सोसलेल्या उन्हाचं सोनं होतं. पावसाचं गाणं होतं. थेंबुटे रिमझिमतात, भुरभुरतात, रपरपतात. खरं तर कित्येक अनुत्तरित प्रश्नाच्या उत्तरादाखल आपण आभाळाकडे पाहतो. देव आहे का नाही हा वाद माणूस जोपर्यंत असेल, देवाचं अस्तित्व मानणारे श्रद्धेनं आभाळाकडे पाहतात. क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडून शतक झळकवणाऱ्या फलंदाजाकडे आपण कौतुकानं पाहत असतो. तेव्हा फलंदाज मात्र कृतज्ञतेनं आभाळाकडे पाहत असतो. शेवटचा घटका मोजणाऱ्या रुग्णाबद्दल शेवटी डॉक्टर अब ऊपरवाले के हात में सब कुछ है असं म्हणत आभाळाकडे पाहतात. तेव्हा त्यांच्या गळ्यातला तेजोस्कोप तुळशी माळेसारखा वाटतो.
एखादा नट सोबतच्या पात्रांना ओलांडून अंतर्यामी बोलत असतो. ते स्वगत म्हणताना आकाशाचीच साक्ष असते. आस्तिकाच्या मते अवकाश ही पोकळी आहे, तिथं काहीही नाही. देव ही मानवी कल्पना आहे. खरं तर उत्तर न सापडणारे जटिल प्रश्न निर्माण झाले की आभाळाकडे बोट दाखवले जाते. लहानपणी पावसाळ्यात छोटी छोटी हरभऱ्या एवढी बेडकाची पिलं पायदळी यायची. एवढी पिलं अचानक कुठून येतात असं विचारलं तर वडीलधारी मंडळी सांगायची, ही पिलं आभाळातून पडतात. एवढंच कशाला, मानवाची निर्मिती त्या आदिमाया आणि आदिपुरुषापासून झाली. ते दोघं कुठून आले? आभाळातून. एखाद्या जटिल प्रश्नाचं तर्कसंगत उत्तर नसेल तर बिनधास्तपणे आभाळाकडे बोट दाखवलं जातं. म्हणून देवाचा पोस्टल पत्ता आभाळाचा आहे. अर्थात यात वादविवाद झडत असतात, पण थेंबुटांची फौज आभाळातून येते. यावर अद्याप तरी कुणी आक्षेप नोंदवल्याचं ज्ञात नाही. अनेक पर्वत, समुद्र, प्रदेश ओलांडून पाऊस येतो. सृष्टीचा क्रम म्हणून येतो तसा त्याच्यासाठी मारलेल्या आर्त हाका ऐकूनही तो येतो. कोणीतरी वाट पाहत असेल तर जाण्यातच मजा असते. कुठलंच संवत्सर हे जरी इसवी सन नव्हतं, त्याच्या कितीतरी आधीपासून तो येतो. पाऊस, पावसाळा असे शब्द नव्हते, भाषा नव्हती, तेव्हाही पाऊस होताच. ऋतूंची लोभस रचना पावसानेच केली. कदाचित हे पंचांग, भिंतीवरचं कॅलेंडर पावसानेच वाहून आणलंय. नदीला नागमोडी चालणं, जमिनीला उगवून येणं पावसानेच समजून सांगितलंय. कवीला गाणं आणि माशाला पोहणं पावसानेच शिकवलंय. कित्येक दिवस बी जमिनीखाली दबा धरून बसतं, ते पावसाच्या भरवशावरच. नाकात वारं शिरलेल्या वासरासारखं पावसाचं पाणी जमिनीवर हुंदडत असतं. माती गंधाळण्यासाठी पावसाची निरंतर वाट पाहते. एखाद्याचा रक्तदाब वाढावा तसा समुद्राचा खारटपणा वाढत जातो. असह्य होतो तेव्हा समुद्र कळकळून नद्यांना हाका मारतो. तेव्हा नदी म्हणते, थांब मेल्या, माझ्या पात्रात पाऊस भरू दे. कधी लवकर कधी उशिरा पाऊस येतो. नदी दुथडी भरून वाहू लागते. तिनं समुद्राला शब्द दिलाय. समुद्रापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नाही. या नदीच्या समुद्र प्रवासाबद्दल उपनिषदात एक अप्रतिम दृष्टांत आहे. नदी निघते समुद्राला भेटायला. रस्त्यात तिला डोंगर भेटतो. नदीचं नागमोडे चालणं, खळखळ वाहणं, डोंगराला मोहित करणं. डोंगर तिच्या प्रेमात पडतो. तू इथंच थांब, पुढे जाऊ नकोस. तुझा खळखळाट मला कायम ऐकायचा आहे. माझ्यावरती फिरत राहा. नदी हसली. तिची दिशा ठरलेली होती, तशी भूमिकाही ठरलेली होती. ती म्हणाली, अरे तुझी भावना मी समजू शकते, तुझ्या भावनेचा मी आदर करते, पण स्वीकार करू शकत नाही.